हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजचा व्लॉग माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण हा माझा पहिलाच लाँग व्लॉग आहे. आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे आज ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे हा दिवस पूर्णपणे माझ्या कुटुंबासाठी होता. आजच्या दिवसाची सुरुवात झाली एका सुंदर सूर्योदयाने. अशा शांत आणि प्रसन्न सकाळी मनालाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यानंतर मी माझं आवरलं आणि वीरालाही छान तयार केलं. सणाच्या दिवशी तिला तयार करताना माझा आनंद द्विगुणित होतो. आज घाई नव्हती, म्हणून आम्ही निवांत गप्पा मारल्या, थोडी मस्ती केली आणि वीराला घरातल्या सगळ्यांना नमस्कार करायलाही शिकवलं. तिच्या त्या छोट्याच्या हातांनी नमस्कार करताना मन अगदी भरून आलं. मग तिचे काही सुंदर फोटो काढले आणि आम्ही तिघं, मी, आहो आणि वीरा, गावातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी निघालो. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेताना मनात एकच इच्छा होती, विठ्ठला, सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांवर तुझी कृपादृष्टी अवश्य राहू दे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. घरी आल्यावर सुरू केली फराळाची तयारी. सगळ्यात आधी बटाटे उकडून घेतले आणि त्याची छान भाजी बनवली. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आमटीलाही फोडणी दिली आणि मग माझा सर्वात आवडता पदार्थ तो म्हणजे बटाट्याचा शिरा करायला घेतला. मस्त छान कढई तापवून त्यामध्ये थोडं साजूक तूप घातलं. त्यानंतर उकडलेले बटाट्याचे छान पेस्ट बनवली आणि ते तुपामध्ये घालून छान त्यांना परतून घेतलं. थोड्या वेळाने त्यामध्ये दूध आणि साखर घालून अजून थोडा वेळ मंद आचेवर होऊ दिला आणि अगदी मस्त असा शिरा तयार झाला. तोपर्यंत आमटीही छान उकळली होती. दरम्यानच सासूबाईंनी साबुदाण्याची खिचडीसुद्धा तयार केली आणि त्या दरम्यानच जे काही माझे इतर कामं होते ते सुद्धा मी आवरून घेतले. चला मग, सगळं आता तयार झालं होतं. आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून फराळाचा आनंद घेतला. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, या सगळ्या पदार्थांमध्ये तुमचा सर्वात आवडता पदार्थ कोणता आहे ते. त्यानंतर महिलांची सर्वात आवडती जागा ते म्हणजे किचन, त्याला एकदम छान असं चकाचक करून घेतला आणि संध्याकाळी काही वेळ वीरासोबत घालवला. वीरा काय करते? जय जय करते? काय करते? जय 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 कर बेटा. वीरू, जय जय कर. जय जय कसं करता? असं करता. हां, जय श्री गुरु करते. त्यानंतर संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर झालं होतं. मग आम्ही तिघं गच्चीवर गेलो. मी, आहो आणि वीरा. गारगार वारा, खूप साऱ्या गप्पा आणि वीरासोबत मनसोक्त खेळलो. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचं खरं सुख दडलेलं असतं. तर फ्रेंड्स, असा गेला माझा 100 डेज ऑफ वर्किंग मॉमच्या डे 1. हा फक्त पहिला दिवस आहे. अजून 99 दिवसाचा सुंदर प्रवास बाकी आहे. तुमची साथ असेल तर हा प्रवास अजून खास होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, आपले चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू डे 2 मध्ये. तोपर्यंत बाय.